अच्छा. ओम. सगळ्यांना नमस्ते. आज जे आर्य दिल्लीमध्ये जेवढं मोठं आर्य संमेलन आयोजित केले आहे, या कार्यक्रमासाठी मी आले नांदेडहून, इथं महाराष्ट्रातून. येताना असं मनामध्ये खुशी होती का, वाटत होतं की संमेलन मध्ये गेल्यावर कितीतरी आपल्याला शिकायला मिळणार, कितीतरी वस्तू जे आपल्याला ज्ञान असं काही भेटणार की जे आपल्याला माहित नाही, असं खूप काही मला भेटणार आणि त्या ज्ञानाचा मी उपयोग पण करणार. असं नाही का गेलं संमेलन मध्ये बघितलं आलं विसरून गेलं, असं नाही की त्या संमेलनातून एकतरी गोष्ट अशी सोबत जिंदगी म्हणजे जीवनभर आपल्याला खूप कामी आली पाहिजे, दुसऱ्यांनाही सांगता आलं पाहिजे आणि शिकवता आलं पाहिजे. आणि अशी असं वाटत होतं की ईश्वरानं हा एक खूप मोठी संधी दिली आहे मला या संमेलन मध्ये येण्याची आणि हे शिकण्याची. आणि आमचे जे आचार्य प्रियजी यांनी जे 16 संस्कारवाली जी कुटिया बनवली, तर खूप छान बनवली. असं त्याच्यातून आता मी तर 16 संस्कारचं थोडंसं शिकले होते शिबिरमध्ये, पण हे काही लोकांना हे संस्कारचं महत्वही माहित नव्हतं की संस्कार म्हणजे काय असते आणि याच्यामुळे आपल्याला किती फायदे होतात. आपण जे बनवतो एवढं सगळं काही, रस्ते बनवतो, माणसासाठी सगळं काही बनवतो, पण ते मनुष्य राहिला नाही की संस्काराच्या माध्यमानं आपण जे मनुष्य कसा बनते आणि काय कसं त्याच्यामधून संस्काराच्या माध्यमातून एक एक शिकल्या जाते. की लहानपणी गर्भाधान पहिल्या सुरूचे जे संस्कार होते, त्याच्यातून गर्भाधान संस्कारामुळे ते जे होणार संतान आहे ते कितनं म्हणजे ज्ञान त्याला प्राप्त होते. आणि ते पण आम्ही स्वतः एक गर्भाधान संस्कार केला होता आणि ते बालक पण आता आमच्या कक्षामध्ये आहे. ऑनलाईन आमच्या आचार्यजी कक्षा घेतात. बघितलं ते 8-9 महिन्याचा बालक, ते सुद्धा गायत्री मंत्र किंवा वैदिक मंत्राच्या माध्यमाने ते झोपते आणि उठताना पण असं ते मंत्र बोललं तरच गपचूप बसते आणि मंत्र नाही बोलला तर रडते. म्हणजे एवढं संस्काराचं महत्व आहे. आणि त्याची आई स्वतः ऑनलाईन कक्षा घेते, तर ती त्या आईसोबत मांडीवर बसते. बालक लहानपणापासून म्हणजे त्याला वैदिक मंत्राची आणि ह्या सगळ्याची एवढं कुठं प्राप्त होते. आणि हे 16 संस्कार अतिशय महत्वाचे आहेत. आणि ह्या आर्य संमेलन मध्ये आम्हाला हे खूप चांगलं शिकायला आणि बघायला भेटलं. आणि इथली व्यवस्था पण खूप छान केली आहे. सगळीकडं अतिशय चांगल्या याच्यामध्ये व्यवस्थेमध्ये हा कार्यक्रम खूप चांगला पार पडला. आणि आता आम्ही इथून जाताना पण असं काही हे ज्ञान घेऊन जाणार की आम्हाला महाराष्ट्रातही जाऊन याच्याबद्दल खूप चांगलं कार्य करायचं आम्ही ईश्वराला प्रार्थना करतो. आणि ही संधी आम्हाला मिळेल त्याच्याबद्दल आमचा सगळ्याचा खूप खूप धन्यवाद. नमस्कार.